ठीक आहे. तर त्याच्यामुळे माझं तुम्हाला हाच मोटो आहे की तुम्हाला बेसिक क्लिअर झाला पाहिजे आणि जेवढं होईल तेवढं जे आपले ग्रामीण भागातील मुलं आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. कारण की माझं दुसरं इंटेन्शन नाहीये, माझा हाच हेतू आहे की जे मुलं महागडी कोचिंग घेऊ शकत नाही पण त्यांनी जे की पैशाअभावी मागे आहेत त्यांना हे नॉलेज तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे. तर आशा आहे की तुम्ही माझा हा व्हिडिओ तशा लोकांपर्यंत पोहोचवाल, तशा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवाल जे की शिक्षणाअभावी किंवा पैशाअभावी ते दुर्लक्षित झालेत पण त्यांची खूप इच्छा आहे. ठीक आहे. तर आय होप तुम्ही माझ्या व्हिडिओला जेवढं शेअर करतील तेवढं शेअर करसाल. तुमचे जे विद्यार्थी असतील, कॉलेजमधले मित्रमैत्रिणी असतील त्यांना व्हिडिओ शेअर करा आणि प्लीज जेवढं तुम्हाला अंडर म्हणजे सपोज रूरल एरियापर्यंत घेऊन जातील तिथपर्यंत घेऊन जा. ठीक आहे. आणि जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करू शकता. ठीक आहे. जे की ते माझ्यासाठी मोटिवेशन आहे, कारण की जर तुमचं मोटिवेशन नाही आलं तर व्हिडिओ बनवून काहीच फायदा नाही. ठीक आहे. तर माझे जे कन्सेप्ट रिलेटेड नवीन नवीन व्हिडिओज आहेत ते तुम्हाला त्याच्यानुसार अपडेट येत राहतील. आणि मेन रोल काय आहे, जे युट्यूब आहे, युट्यूब तुम्हाला कधी सर्चिंग मध्ये दाखवतं. जर मी अल्गोरिदम मध्ये आलो तर त्याच्यासाठी तुमचं जे लाईक आणि सबस्क्राईब आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे. जेवढं तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करता तेवढं मी तो अल्गोरिदम मध्ये युट्यूबच्या राहील आणि आपल्या महाराष्ट्रातील मुलांना याचा फायदा होईल. ठीक आहे. तर आशा आहे की तुम्ही हा व्हिडिओ माझा तिथपर्यंत पोहोचवाल. आणि हॅलो फ्रेंड्स, आपला आजचा जो टॉपिक आहे तो आहे 4 इयर लॉज ऑफ कंडक्शन. ठीक आहे. आपल्या मागच्या जो टॉपिक होता आपला त्याच्यामध्ये आपण स्टेडी स्टेट बद्दल डिस्कस केलं होतं. ठीक आहे. तर आज आपण जो आहे आपला जो टॉपिक आहे तो आहे 4 इयर लॉज ऑफ कंडक्शन. ठीक आहे. तर इथे तुमचे 2 मार्क्स फिक्स आहेत नीट मध्ये, कारण की याच्यावर एक न्यूमेरिकल कन्फर्म येतो. ठीक आहे. मल्टिपल चॉईस क्वेश्चन मध्ये. तर आपण बेसिक जाणून घेऊया. ठीक आहे. 4 इयर लॉज ऑफ कंडक्शन काय असतं. Fourier law का सांगतो. Fourier law states that त्याचं पहिले आपण Fourier लॉचं काय म्हणणं आहे हिट बद्दल ते समजून घेऊया. ठीक आहे. खूप इझी आहे. Fourier लॉ काय सांगितलं, इट स्टेट्स दॅट rate of heat flow. It states that the rate of heat flow normal to the material and directly proportional to the temperature ठीक आहे. त्याने सांगितलं एक मटेरियल घ्यायचं कोणतं पण. ठीक आहे. आणि त्याचं काय जो हीट फ्लो होणार आहे आपली तर ती काय होणार आहे नॉर्मल, म्हणजे जे मटेरियल आहे त्याच्या नॉर्मल हीट फ्लो होणार आहे. ठीक आहे. आपण स्टेडी स्टेट मध्ये मागच्या टॉपिक मध्ये डिस्कस केलं हीट कशी फ्लो होते. एक आपण मटेरियल घेतलं त्याच्यामध्ये हीट फ्लो होते. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय करू, आपण एक मटेरियल घेऊया. ठीक आहे. सपोज मी एक वॉल कन्सिडर करतो. ठीक आहे. तुम्हाला समजायसाठी सोपं आहे. ठीक आहे. आता त्याची थिकनेस किती आहे dx. ठीक आहे. आता हा त्याचा काय एरिया आहे. ठीक आहे. हीट आपली ट्रान्सफर होणार ती काय परपेंडिक्युलर होणार आहे या डायरेक्शनला. ठीक आहे. हीट रेट म्हणतो आपण. ठीक आहे. आपण काय करतोय हीट कधी पण आपण सांगितलं हीट जी आहे ऑलवेज ट्रान्सफर फ्रॉम हायर टेम्परेचर टू लोअर टेम्परेचर. ठीक आहे. आता मी काय करतो माझं T1 टेम्परेचर आहे सपोज, ठीक आहे, हायर टेम्परेचर, आणि मी T2 मध्ये ट्रान्सफर करतोय. सपोज एक वॉल कन्सिडर करूया आपण. आता वॉल मध्ये मी काय करतो एका साइडनी
परपेंडिक्युलर टेम्परेचर असं ही माझी वॉल आहे आणि इकडच्या डायरेक्शनली मी काय करतो नॉर्मल टू द एरिया त्याची हीट फ्लो करतो. ठीक आहे, T2 कडे. ठीक आहे, म्हणजेच का हायर टेम्परेचर कडून लोअर टेम्परेचर कडे. तर हा माझा झाला एरिया. ठीक आहे, सेम पलीकडच्या साईडला जर आपण इकडच्या साईडला बघितला तर हा आपल्याला आपण एरिया काय एरियाचा भाग आहे. ठीक आहे, आणि इकडच्या साईडला पण एरियाचा वॉलचा भाग आहे. आता याची एक थर्मल कंडक्टिव्हिटी असेल की बरोबर आहे. तर फोरियरने काय सांगितलं होतं आपल्याला जी हीट आहे Q इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द टेम्परेचर ग्रेडियंट dt by dx. ठीक आहे, आणि त्याने हे पण सांगितलं हीट जी फ्लो होणार ती कोणत्या याच्यामध्ये होणार आहे नॉर्मल टू द एरिया म्हणजेच डायरेक्टली प्रोपोर्शनल होणार आहे. जर आपण याला असं लिहिलं तर हीट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द एरिया इंटू dt by dx. ठीक आहे, आता आपण dt by dx ला काय सांगितलं टेम्परेचर ग्रेडियंट. टेम्परेचर ग्रेडियंट. ठीक आहे, dt by dx. आता हा काय झाला आपला dt म्हणजे काय चेंज इन टेम्परेचर. हे बघा ना इकडे आपला जो T1 मायनस T2 असणार हायर टेम्परेचर टू लोअर. तर इथं dt काय झाला आपला चेंज इन टेम्परेचर. ठीक आहे, काही काही बुक्स मध्ये dt ला T2 मायनस T1 पण घेतात. तर या केसमध्ये काय होतं टेम्परेचर ड्रॉप होतो. ठीक आहे, तर या केसमध्ये निगेटिव्ह सांगितलं पण मला पण त्याच्यामध्ये घ्यायचं पॉझिटिव्ह मध्ये घ्यायचं. तर मी काय करेन T1 मायनस T2. तर मी याला असं लिहू शकतो dt ला T1 मायनस T2 डिवायडेड बाय dx. dx म्हणजे काय आपली थिकनेस सपोज वॉलची. ठीक आहे, तर मी आता जर याचं कॉन्स्टंट प्रोपोर्शनलिटी काढलं तर याला मी असं लिहू शकतो Q इज इक्वल टू KA dt by dx. हा झाला आपला हीट फ्लो रेट. ठीक आहे, आता हा जो हीट आहे हा जो Q आहे हा काय जी आपली हीट होती विथ रिस्पेक्ट टू टाइम होते. म्हणजे याला आपण असं लिहू शकतो Q by T. याला आपण Q नोट केले. ठीक आहे, याचं जर युनिट काढायचं ठरलं तर आपण याला हीटला कशामध्ये मेजर करतो जूल आणि याला कशामध्ये सेकंड मध्ये. ठीक आहे, तर जूल पर सेकंड म्हणजे काय असतं तर हा झाला आपला जूल पर सेकंड म्हणजेच वॅट. ठीक आहे, आणि वॅट म्हणजेच काय असतं रे पॉवर. ऑब्विसली आपण याला असं लिहू शकतो याला पॉवर पण आपण म्हणू शकतो रेट ऑफ हीट फ्लो. ठीक आहे, याला आपण पॉवर पण म्हणू शकतो आणि क्यू पण म्हणू शकतो कारण याचा जो युनिट आहे तो काय येतो वॅट मध्ये येतो. ठीक आहे, तर हा आपला इक्वेशन झाला हीट फ्लो रेटचा. ठीक आहे, इथपर्यंत सगळ्याला क्लिअर आहे. त्याचं युनिट पण काय येते वॅट म्हणजेच पॉवर पण म्हणू शकतो आपण. आता मला याच्यावरून थर्मल कंडक्टिव्हिटी काढायची. ठीक आहे, तर थर्मल कंडक्टिव्हिटी मी कसं काढणार E इज इक्वल टू Q बाय इकडे A. ठीक आहे, आणि खाली dt by dx. ठीक आहे, थर्मल कंडक्टिव्हिटी काय असतं तुम्हाला पहिले हे समजलं पाहिजे. ही काय थर्मल कंडक्टिव्हिटी जी आहे ती एक मटेरियलची प्रॉपर्टी आहे. प्रॉपर्टीज ऑफ मटेरियल. ठीक आहे, त्याच्यामध्ये आपण कॉपर म्हणू शकतो स्टील म्हणू शकतो. त्याची थर्मल कंडक्टिव्हिटी वेगवेगळी असणार आहे. ठीक आहे, तुम्ही जसं न्यूमेरिकल बघता त्याच्यामध्ये तुम्हाला थर्मल कंडक्टिव्हिटी समजून जाईल. आता मला थर्मल कंडक्टिव्हिटीचं युनिट फाइंड आउट करायचं तर मी कसं करेन हीट आपण कशामध्ये मेजर करतो ऑब्विसली तुम्हाला माहिती आहे जूल मध्ये. जूल पर सेकंड मध्ये हीट फ्लो रेट जूल पर सेकंड. आपला जो एरिया आहे एरिया आपण कशामध्ये मेजर करतो मीटर स्क्वेअर. आणि टेम्परेचर आहे आपलं टेम्परेचर कशामध्ये असणार आहे केल्विन मध्ये. आणि हा जो dx आहे dx म्हणजे थिकनेस आहे एक लेंथ आपण सपोज आपण पकडूया ती पण आपण मीटर मध्ये मेजर करतो. तर हा m ला हा m कट झाला एक m राहिला. जूल्स ला आपण काय लिहितो वॅट. याला आपण लिहू शकतो वॅट पर मीटर केल्विन. ठीक आहे, थर्मल कंडक्टिव्हिटीचा युनिट काय झाला आपला वॅट पर मीटर केल्विन. ही एक प्रॉपर्टीज आहे मटेरियलची. ठीक आहे, तर त्याला आपण वॅट पर मीटर केल्विन असं लिहितो. आय होप तुम्हाला इथपर्यंत सगळ्याला क्लिअर झाला असेल. याच्यामध्ये तुम्हाला एक्झाम मध्ये न्यूमेरिकल्स मध्ये काय विचारतात तुम्हाला मी इकडे लिहून देतो. पहिलं तुम्हाला याच्यावर काय असणार विचारणार हीट फ्लो रेट. हीट फ्लो रेट. ठीक आहे, म्हणजेच काय Q
दुसरं काय विचारणार, थर्मल कंडक्टिव्हिटी. थर्मल कंडक्टिव्हिटी की विचारू शकतात. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला काय विचारतात, टेम्परेचर ग्रेडियंट पण विचारतात न्यूमेरिकल्स मध्ये. टेम्परेचर ग्रेडियंट, टेम्परेचर ग्रेडियंट पण विचारतात. ठीक आहे. तर आय होप तुम्हाला फोरियर लॉचं जे स्टेटमेंट आहे ते समजलं असेल. फोरियर लॉने काय सांगितलं, इट स्टेट दॅट द रेट ऑफ हीट फ्लो नॉर्मल टू द मटेरियल. ठीक आहे. म्हणजे आपण एक मटेरियल घेतलंय, सपोज ही एक वॉल आहे माझी, आणि त्याला नॉर्मल मध्ये आपण परपेंडिक्युलर त्याला हीट फ्लो करतोय, आणि ही डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द टेम्परेचर ग्रेडियंट. ठीक आहे. आता कधी कधी बुक मध्ये इथं मायनसचं साईन येतं. मी तुम्हाला सांगितलं मायनस साईन हा कशासाठी असतो, हा आपल्या इथं टेम्परेचर ड्रॉप होते. तुम्ही जर बघितलं हाय टेम्परेचर टू लोअर टेम्परेचर. ठीक आहे. तर बुक मध्ये कुठे कुठे मायनस के dt बाय dx पण दिलंय. मी याच्यामध्ये इथे काय घेतलंय, Q इज इक्वल टू के dt बाय dx, कारण की मी जो टेम्परेचरचा डिफरन्स घेतलाय तो T1 मायनस T2 घेतला, म्हणजे हायर टू लोअर. त्याच्यामुळे माझं इथं तो टेम्परेचर आहे तो प्लस मध्ये येणार आहे. ठीक आहे. इथपर्यंत मला क्लिअर झाला असेल फोरियर लॉज. ठीक आहे. हा खूप इझी कन्सेप्ट होता. ठीक आहे. पण याच्यावर न्यूमेरिकल्स तुम्हाला 100% विचारले जातात. ठीक आहे. आता याच्यावरचे आपण न्यूमेरिकल जे गेट मध्ये आले आणि नीट मध्ये आले ते पण आपण एकदा डिस्कस करूया. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल की याच्यावर कोणत्या बेसचे न्यूमेरिकल्स येतात. ठीक आहे. कॉम्पोजिट टेम्परेचर काढायला विचारलं. ठीक आहे. तर कॉम्पोजिट टेम्परेचर कसं काढलं जातं तर मी तुम्हाला इथे सांगतो. ठीक आहे. कॉम्पोजिट टेम्परेचर ऑफ, ठीक आहे. खूप सोपं आहे, एवढं काय आवड नाहीये. कॉम्पोजिट म्हणजे काय, जे की दोन मटेरियल पासून बनलेलं असतं. एक रॉड आहे सपोज दोन मटेरियल पासून बनलेलं आहे आणि त्याच्यामधून आपण हीट फ्लो करतो. एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं. ठीक आहे. हा माझा कॉपर आहे आणि हा माझा स्टील आहे. ठीक आहे. आता मला काय सांगितलंय, टेम्परेचर जो हीट जो फ्लो होणार तो कोणत्या डायरेक्शनला होणार आहे, नॉर्मल. हा माझा झाला एरिया, हा झाला माझा एरिया. ठीक आहे. हा जो माझा एरिया झाला हा झाला कॉपरचा. ठीक आहे. तर मी याला A1 म्हणतो. ठीक आहे. हा जो माझा एरिया झाला हा झाला कॉम्पोजिटचा, हा झाला माझा स्टीलचा. ठीक आहे. मी याला A2 म्हणतो. आणि याची थर्मल कंडक्टिव्हिटी सपोज आपण K1 म्हणूया. ठीक आहे. कॉपरला K1 म्हणूया, याला आपण K2 म्हणूया. हे तुम्हाला गिवन दिलेलं असेल न्यूमेरिकल्स मध्ये. ठीक आहे. आता याची काय आहे थिकनेस म्हणजे लेंथ म्हणा, याला L1 आहे आणि याला L2 आहे. ठीक आहे. तर आपण काय सांगितलं होतं, स्टेडी स्टेट मध्ये काय असतं. आता हा जो आहे एवढं डोक्यात ठेवायचं आपल्याला, जे पण आपले फोरियर लॉज ऑफ कंडक्शन वरचे किंवा तुम्हाला न्यूमेरिकल्स विचारणार आहे ते स्टेडी स्टेट मध्ये विचारलं जातं. स्टेडी स्टेट म्हणजे काय, त्याचा जो हीट फ्लो होणार आहे ते युनिफॉर्म होणार आहे. म्हणजे तुम्ही इथं पण जरी हीट घेतली या सेक्शनला तरी तो सेमच असणार आहे. मी इथे जरी कॉम्पोजिट मध्ये मिडलला घेतलं तरी ते पण सेमच असणार आहे. आणि जर मी फायनलला घेतलं म्हणजे एंडला घेतला तरी पण तो सेमच असणार आहे. म्हणजे याला मी असं लिहू शकतो का, Q टोटल इज इक्वल टू Q कॉपर इज इक्वल टू Q स्टील. म्हणजेच काय, माझा जो हीट फ्लो आहे मी सांगितलं स्टेडी स्टेट मध्ये की ते कॉमन राहणार आहे. ठीक आहे. इथे तुम्हाला लिहून देतो स्टेडी स्टेट. न्यूमेरिकल्स मध्ये तुम्हाला डायरेक्टली तिथं मेन्शन केलं असतं स्टेडी स्टेट. ठीक आहे. आता मला माहिती आहे हीट फ्लोचा जो इक्वेशन आहे तो काय असतो आपला, Q इज इक्वल टू KA dt बाय dx. हा झाला माझा नॉर्मल हीट फ्लो साठी. ठीक आहे. आता मी काय सांगितलं की माझं दोन्ही केसमध्ये माझा हीट फ्लो सेम राहतो. तर आता मी काय करणार, मला टेम्परेचर ग्रेडियंट काढायचे. तर टेम्परेचर ग्रेडियंट मध्ये इथं मी dt ने लिहिले. ठीक आहे. तिथे आपला जो टेम्परेचर असणार आहे माझा हा T1 असणार आहे. ठीक आहे. जेव्हा मी हीट फ्लो करतो सपोज हायर टू लोअर, आता मी इथं T1 हा टेम्परेचर ग्रेडियंट झाला आपला. आपल्याला विचारलंय काय, TC विचारलंय टेम्परेचर ग्रेडियंट, आणि आपल्याला T2 पण दिलेलं असेल. T1 आणि T2 तुम्हाला गिवन दिलेलं असतील आणि याच्यामध्ये तुम्हाला TC विचारलेलं असेल.
तर आता मला फाइंड आउट काय करायचं, टीसी फाइंड आउट करायचं. तर मी कसं करणार, मला माहिती आहे जो हीट फ्लो आहे तो कॉमन आहे, तर याच्यामध्ये आम्ही असं लिहू शकतो A1 dt by dx is equal to K2 A2 dt by dx. पण तुम्हाला माहिती आहे dt काय आपलं चेंज इन टेम्परेचर आहे, तर चेंज इन टेम्परेचर या केसमध्ये काय येणार माझं, हायर टू लोअर. तर मी काय करणार, पहिला जो माझा कॉपरचा सेक्शन आहे त्याच्यामध्ये मी dt काय लिहिणार, K1 A1 माझं काय येणार T1 मायनस TC divided by dx is equal to K2 A2 TC minus T2 upon dx. तुम्हाला इथं माहिती आहे मी याला काय लिहिणार, चेंज इन टेम्परेचर TC मायनस T2. ठीक आहे. आता मला इथे काय भेटलंय, TC भेटलाय. ठीक आहे. तर आता याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं, व्हॅल्यू पुट करायचे. आता तुम्हाला थर्मल कंडक्टिव्हिटी कॉपरची गिवन दिलेली असेल, थर्मल कंडक्टिव्हिटी स्टीलची दिलेली असेल, तुम्हाला एरिया दिलेला असेल. जर एरिया सेम सांगितलं असेल तर एरिया तुमचा डायरेक्टली डिलीट होऊन जाईल. ठीक आहे. आणि T1 मायनस T2, T1 तुम्हाला 100 डिग्री सेल्सिअस दिले जाईल, T2 सपोज तुम्हाला 0 डिग्री दिलेलं जाईल, आणि dx तुम्हाला म्हणजे लेंथ दिलेली असते. तर एक आपण सेम टाईपचा न्यूमेरिकल घेऊ, त्याच्यामध्ये तुम्हाला क्लिअर होईल. ठीक आहे. तर हा इक्वेशन जो आहे आपण कशासाठी यूज करणार आहे, टीसी फाइंड आउट करण्यासाठी, टेम्परेचर कंपोजिट साठी. तर हे तुम्हाला एवढं लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. तर आपण याच्यावरून टीसी काढू शकतो. आय होप तुम्हाला इथपर्यंत कोणाला क्वेश्चन नसतील. तुम्हाला जर क्वेश्चन असतील तर तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये मेन्शन करू शकता. ठीक आहे. आता एक न्यूमेरिकल आलेलं सेम आहे. ठीक आहे. मी पूर्ण स्टेटमेंट नाही लिहिणार, पण तुमच्यासाठी फक्त समजायसाठी मी तुम्हाला एक्झाम्पल घेतो. ठीक आहे. आता मी सेम कन्सिडर करतो. ठीक आहे. न्यूमेरिकल्स मी इथे सॉल्व्ह करत. ठीक आहे. आता मी दुसरी बॉडी काढतो न्यूमेरिकलची. ठीक आहे. सेंटीमीटर त्याची काय लेंथ आहे, एक दुसऱ्याची आहे 6 सेंटीमीटर. त्याचे T1 दिले आपल्याला 100 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे. आणि इथला जो टेम्परेचर दिलाय, टेम्परेचर इथे दिलाय 0 डिग्री सेल्सिअस, आणि तुम्हाला TC विचारलाय. ठीक आहे. ते तुम्हाला न्यूमेरिकल्स मध्ये दिलेलं असं एक फिगर दिलेले, त्याच्यामध्ये हे दिलेलं आहे. ठीक आहे. हा TC तिथे मेन्शन नाही केलेलं, मी तुम्हाला रफ डायग्राम ड्रॉ करून देतो. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपल्याला TC फाइंड आउट करायचं, आणि तुम्हाला ऑप्शन दिले 75 67 33 डी दिलाय तुम्हाला 25. ठीक आहे. आता याच्यामध्ये हा कॉपर आहे, हा स्टील आहे. ठीक आहे. आता मी इथं रीड करतो क्वेश्चन काय. द कोएफिशिएंट ऑफ थर्मल कंडक्टिव्हिटी ऑफ कॉपर इज 9 टाइम्स दॅट ऑफ द स्टील. म्हणजे आपल्याला गिवन काय दिले, तुम्हाला पहिले गिवन लिहून घ्यायचं काय आहे. ठीक आहे. जेव्हा तुम्ही न्यूमेरिकल्स पण जेव्हा सॉल्व्ह करता, बोर्ड मध्ये करत असाल किंवा नीट मध्ये पण, तर तुम्हाला पहिले गिवन काय दिले ते तुम्हाला समजलं पाहिजे. काय दिले त्यांनी, द थर्मल कंडक्टिव्हिटी ऑफ कॉपर इज 9 टाइम्स ऑफ स्टील. म्हणजेच काय, जो आपला K1 आहे कॉपरचा, 9 टाइम्स K2 आहे. ठीक आहे. इन द कंपोजिट सिलेंड्रिकल बार. ठीक आहे. हा कंपोजिट सिलेंड्रिकल बार आहे. व्हॉट विल बी द टेम्परेचर ऍट द जंक्शन ऑफ कॉपर अँड स्टील. तर तुम्हाला इथलं टेम्परेचर विचारलं. ठीक आहे. तुम्हाला फक्त एवढे दिले. आता मी काय सांगितलं तुम्हाला, ह्या इक्वेशन मध्ये स्टेडी स्टेटचं इक्वेशन यूज करायचं. तुम्हाला माहिती Q इज इक्वल टू काय असणार आहे, QC इज इक्वल टू Q स्टील. ठीक आहे. आता याच्यामध्ये मी जर ह्या व्हॅल्यू पुट केल्या तर काय येईल बरं माझं, QC ला काय येईल A1. एरिया माझा सेम आहे. ठीक आहे. इथे A1 A2 दिलेलं नाहीये, तर आपल्याला एक कॉमन एरिया कन्सिडर करायचा, म्हणजे पूर्ण रॉडचा एरिया सेमच आहे. dt by dx is equal to K2 A dt by dx. आता याच्यामध्ये मी काय करतो, व्हॅल्यू पुट करतो जे मला गिवन दिले. काय दिले, K1 is equal to 9 टाइम्स ऑफ K2. म्हणजेच काय, जी थर्मल कंडक्टिव्हिटी ऑफ कॉपर आहे ते 9 टाइम्स ऑफ स्टील दिले. तर मी त्याला असं लिहू शकतो, एरिया मला गिवन आहे सेमच आहे. D2 म्हणजे काय येणार बरं इथं,
इथं माझं काय होईल 100 मायनस टी सी डिवायडेड बाय dx. dx किती मला 18 दिला आहे. इकडे साईडला काय होईल बरं K2A. इथे टेम्परेचर काय येणार आहे माझं TC मायनस 0 डिवायडेड बाय किती दिले 6 सेंटीमीटर. ठीक आहे. आता याला मी काय करणार एरिया कॅन्सल झाला. ठीक आहे. K2 पण कॅन्सल झालं. काय भेटेल आपल्याला इथं आपण याला थोडा अजून सिम्प्लिफाय करून घेऊ आणि 18. ठीक आहे. तर याला कसं लिहू शकतो मी ते सिम्प्लिफाय करून याचं सिंपल आहे 100 मायनस TC इज इक्वल टू TC मायनस 0. ठीक आहे. याला मी असं लिहू शकतो 300 मायनस 3TC इज इक्वल टू TC. 4 टाइम TC इज इक्वल टू 300. TC इज इक्वल टू 300 बाय 4. जर आपण 4 ने भाग दिला तर काय होईल आपल्याला TC ची जी व्हॅल्यू आहे जो की रिझल्ट येईल किती येईल 75. तर हा आपला झाला आन्सर. ठीक आहे. तर असेच तुम्हाला न्यूमेरिकल जे आहेत नीट्स मध्ये विचारले जातात किंवा JEE मध्ये पण विचारले जातात, CET मध्ये पण हे विचारले जातात. ठीक आहे. खूप सिंपल आहे. मी तुम्हाला एक सिम्प्लिफाईड मध्ये करून दिलंय. हा इकडे माझा बेसिक कॉन्सेप्ट आहे. तुम्हाला फिजिक्स मध्ये जर कॉन्सेप्ट फील झाला नाही ना तर तुम्ही न्यूमेरिकल सॉल्व्ह नाही करू शकत. हे क्लिअर आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्हाला नंबर ऑफ क्वेश्चन्स याच्या रिलेटेड जे आहेत ते सॉल्व्ह करावे लागतील. तर हा आपला एक टाईप होतं. म्हणजे टाईप म्हणण्यापेक्षा आपले टेम्परेचर कंपोजिट आपण कसं फाइंड आउट करतो ते मी तुम्हाला इथे सांगितलं. ठीक आहे. आता जे आपले फोरियर लॉ जे आपलं बेसिक आहे थर्मल कंडक्टिव्हिटी आणि हीट फ्लो त्याच्यावरचे पण 1-2 न्यूमेरिकल्स घेऊ आणि नंतर मग आपण मी क्वेश्चन रीड करतो. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपल्याला एक रिलेशन दिलेलं असेल. ठीक आहे. तुम्हाला थर्मल कंडक्टिव्हिटीचं रिलेशन फाइंड आउट करायला होतं. तर ते कसं करतात एकदम म्हणजे बेसिक कॉन्सेप्टवर तुम्हाला फक्त फिरवायचे काम करतो. ठीक आहे. तर तुम्हाला कॉन्सेप्ट जर क्लिअर असतील तर तुम्ही इझिली असे न्यूमेरिकल्स पण सॉल्व्ह करू शकता. तर ठीक आहे. आता काय दिलंय इक्वेशन मी लिहितोय 2 मेटल रॉड्स one and 2 of same length. ठीक है. and have a same temperature difference between their ends. And their thermal conductivities are K1 and K2 and cross sectional area A1 and A2 respectively. हा नीट मध्ये क्वेश्चन आले त्याच्याकरता मी घेतोय. ठीक आहे. इफ द रेट ऑफ heat conduction in 1 is 4 times that in 2 then. ठीक आहे. तुम्हाला खाली ऑप्शन दिले K1 A1 is equal to 4 times K2 A2. B दिलाय K1 A1 is equal to 2 times K2 A2. C दिलाय 4 times K1 A1 is equal to K2 A2 आणि D दिलाय K2 A2. ठीक आहे. हा नीट 2013 मध्ये दिलेला. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय सांगितलं तुम्हाला 2 रॉड्स आहेत. ठीक आहे. 2 रॉड आहेत. हा झाला आपला रॉड 1. ठीक आहे. याचं काय झालं K1 दिलेलं आहे A1 पण दिलेलं आहे आणि दुसरा रॉड आहे K2 आहे आणि A2 आहे. ठीक आहे. रॉड याच्यामध्ये कंडिशन काय दिली बघा
ठीक आहे, खूप सिंपल आहे. इफ द रेट ऑफ हीट कंडक्शन इन 1 इज 4 टाइम्स दॅट ऑफ इन 2, म्हणजेच काय त्याने कंडिशन दिली आपल्याला. तो रेट ऑफ हीट कंडक्शन आहे तो काय 4 टाइम्स ऑफ 2 आहे, म्हणजेच काय जो हीट फ्लो फर्स्ट रॉड मध्ये होणार आहे तो 4 टाइम्स ऑफ सेकंड रॉड आहे. तर याला आपण असं लिहू शकतो, हीट फ्लो रेट आपल्याला तर माहित आहे हीट फ्लोचं इक्वेशन काय, K1 A1 dt by dx is equal to K2 A2 dt by dx. जर तुम्ही बघितलं ना गिवन काय काय दिलेलं आहे तर तुम्हाला लक्षात येईल. गिवन मध्ये काय दिलं त्यांनी, 2 मेटल रॉड्स सेम लेंथ आणि सेम टेम्परेचर. इथे आपलं सॉल्व्ह होऊन जातं. ठीक आहे, त्याने डिफरन्स पण सांगितलं, टेम्परेचर डिफरन्स आहे दोन्ही रॉडचा तो सांगितलंय सेम आहे, म्हणजेच काय L1 इज इक्वल टू L2 आहे ऑब्विसली. त्याच्यानंतर त्याने काय सांगितलंय जो dt होईल आणि D2 आहे म्हणजे चेंज इन टेम्परेचर ते पण काय सांगितलं सेम आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये आता काय काय सेम आहे. आता याला जर व्हॅल्यूच्या याच्यामध्ये पुट केलं L1 इज इक्वल टू K2 A2 D2 by dx. ठीक आहे, सॉरी इथे येईल आपलं L2. आपण काय सांगितलं L1 इज इक्वल टू L2 आहे, कटला हा आपला पोर्शन कटला. पण आपल्याला कंडिशन काय दिली 4 टाइम्स Q1 इज 4 टाइम्स K2. ठीक आहे, तर आपलं काय झालं इथं हा जो आहे हा आपला 4 टाइम्स आहे, 4 टाइम्स. ठीक आहे, तुम्ही सुरुवातीला यायला पाहिजे विसरून गेलो. ठीक आहे, तर हा आपल्याला 4. ठीक आहे, तर मग याला आपण असं लिहू शकतो K1 A1 इज इक्वल टू 4 टाइम्स K2 A2. हे तुम्हाला कुठं ऑप्शन मध्ये दिसतं किती नंबरला आहे, K1 A1 इज इक्वल टू 4 टाइम्स K2 A2. ठीक आहे, तर हा आपला झाला फर्स्ट ऑप्शन. ठीक आहे, असेच तुम्हाला नीट मध्ये क्वेश्चन विचारले जातात. एकदम सिंपल आहे, असं काही एकदम हार्ड नाही आहे त्याच्यामध्ये. आणि दुसरे मी तुम्हाला सांगितलं एकदम सिंपल बेसिक जे न्यूमेरिकल्स असतात. आता गेट मध्ये आलेलं मी तुम्हाला सॉल्व्ह नाही करून देते. ठीक आहे, पण गेट मध्ये काय विचारलेलं आहे आपला जो बेसिक लॉ होता त्याच्यावर सांगितलं त्यांनी हीट फ्लो रेट काढायला लावलंय. हीट फ्लो रेट म्हणजेच Q. ठीक आहे, आणि दुसऱ्याच्यामध्ये टेम्परेचर ग्रेडियंट काढायला लावलाय. आणि हा क्वेश्चन जो आहे असा टाईपचा तो गेट मध्ये येतो. गेट कधी होते तुम्हाला माहिती आहे ना, जेव्हा इंजिनिअरिंग पास आउट झालेली मुलं असतात तर ते हे जी गेट एक्झाम असते एकदम टफ एक्झाम असते त्या एक्झाम मध्ये अशा टाईपचं क्वेश्चन विचारलेलं. ठीक आहे, त्याच्यामध्ये पण सेमच दिलेलं, असं काही एवढा हार्ड नाही दिलेलं. एक रॉड दिलाय, इकडे त्यांनी T1 100 दिलाय, इकडे T0 दिलाय. ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये त्यांनी हीट फ्लो रेट विचारलाय, म्हणजे थर्मल कंडक्टिव्हिटी दिलेली असेल. सपोज की तुम्हाला एरिया पण गिवन दिलेला असेल, तुम्हाला लेंथ पण गिवन दिलेली असेल, आणि याच्यावर तुम्हाला ह्या व्हॅल्यू गिवन दिल्यानंतर हीट फ्लो रेट विचारले. ठीक आहे, त्याच्यानंतर टेम्परेचर ग्रेडियंट विचारले. ठीक आहे, आणि एक दुसरं महत्वाचं म्हणजे कधी कधी तुम्हाला एक्झाम मध्ये हीट फ्लक्स पण विचारतात. तर हीट फ्लक्स काय असतं ठीक आहे मी तुम्हाला एकदा ते सांगून देतो. तो हीट फ्लक्स असतो ना तो फ्लो रेट असतो पर युनिट एरिया असतो त्याला. ठीक आहे, फ्लो रेट पर युनिट एरिया. ठीक आहे, तर हीट फ्लक्स हे पण तुम्हाला न्यूमेरिकल्स मध्ये विचारले जातात. आता तुम्हाला हीट फ्लो रेट माहिती आहे, हीट फ्लो रेट हे तुम्ही फाइंड आउट करू शकता. आणि तुम्हाला एरिया तर गिवन दिलेलं असेल त्याच्यावरून तुम्ही युनिट पण काढू शकता. ठीक आहे, तर ते युनिट जर काढायचं झालं तर काय होईल, हीट फ्लो रेटचं तुम्हाला वॅट माहिती आहे. ठीक आहे, वॅट आणि खाली एरिया दिलेला आहे. ठीक आहे, तर तुम्ही त्याला असं पण लिहू शकता वॅट पर मीटर स्क्वेअर. ठीक आहे, हा झाला तुमचा हीट फ्लक्स. आय होप तुम्हाला इथपर्यंत क्लिअर झालं असेल. ठीक आहे, तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडलेला असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये मेन्शन करू शकता. ठीक आहे, काही तुम्हाला डाऊट असतील तर तुम्ही मेन्शन करा. माझा पर्पज हाच आहे व्हिडिओ बनवण्याचा की मी फक्त कॉन्सेप्ट रिलेटेड तुम्हाला डाऊट क्लिअर करतो. ठीक आहे, तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन तुम्ही
ऑनलाईन भरपूर चॅनल्स आहेत ज्याच्यावर तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. बुक्स आहेत, ऑनलाईन पीडीएफ पडलेले आहेत भरपूर, ते घ्या, त्याच्यावरून तुम्ही सॉल्व्ह करा. ठीक आहे. जेवढं तुम्ही नंबर ऑफ प्रॅक्टिस करताल तेवढं तुमचे डाऊट्स क्लिअर होतील. ठीक आहे. फक्त माझं काम आहे, मी तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर करू शकतो, कोणत्या टाईपचे न्यूमेरिकल्स येऊ शकतात, आणि मी संपूर्ण न्यूमेरिकल्स जो व्हिडिओची लेंथ आहे त्याच्यानुसार आपण जर बघितलं तर आपल्याला लवकरच आपण नेक्स्ट टॉपिक मध्ये भेटूया. ठीक आहे.